तर मागच्या रविवारी होती संकष्टी, तर त्या दिवशी बनवलं, सकाळी तयारी करायची होती मोदकांची. त्यानंतर बनवले होते साबुदाणा वडे. साबुदाणा वडे दुपारी जेवणासाठी. त्यानंतर सारण बनवलं आणि कुकरला तयारी करून मग आम्ही निघालो सिटी पार्कला. कल्याणमधलं एक नवीन लोकेशन फाइंड आउट केलं, तर खूप छान आहे तिकडे. ते लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे खूप मस्त आहे. तर इथे एका ठिकाणी मुलांना सगळं 1 तासाचे वगैरे हे असतात ते त्यांना पे करावे लागतात आणि त्यानंतर मुलांना इथे आतमध्ये सोडतात. इथे खूप सारे खेळण्यासाठी वेगवेगळे हे बनवलेले आहे, तर खूप छान वाटत होतं. त्यावेळेमध्ये आम्ही कॉफी घेतली आणि त्यानंतर सिटी पार्क फिरलो. तर सिटी पार्कमध्ये खूप सारे खेळण्याच्या ह्याच्याबरोबरच किड्ससाठी किड्झानिया वगैरे हे पण वेगवेगळे झोन्स अवेलेबल होते. तर खूप मोठ्या एरियामध्ये हा पार्क आहे. तर स्टेशनपासून जरा बऱ्यापैकी लांब अंतरावर आहे, पण 4:30 वाजता वगैरे गेल्यानंतर खूप सारे फिरायला पण मिळतं. आम्ही जरा उशिरा पोचलो, तर इथे टॉय ट्रेन पण आहे. त्यानंतर आम्ही घेतली टॉय ट्रेनची राईड. त्यानंतर खूप छान भारी वाटलं आणि साधारणतः 1-2 मिनटाची राईड असते, पण संध्याकाळच्या वेळेला खूप छान वाटतं आणि हा एरिया लाईटिंग वगैरे ह्या सगळ्या ह्याच्याने सुशोभित केलेला आहे, त्यामुळे खूप भारी वाटतं. त्याचप्रमाणे क्रिसमस जवळ येतं, तर क्रिसमसच्या निमित्ताने पण इथे खूप जास्त लाईटिंग वगैरे केलेली होती. तर इथे बघता, इथे छोटे छोटे जे लॅम्प आहेत ते जमिनीवरती वगैरे असे वेगवेगळे प्राणी वगैरे त्याच्यामध्ये लाईट वगैरे सोडून त्यानंतर छान लाईटिंग वगैरे केलेली आहे. तर लहान मुलांना फिरण्यासाठी हे खूप जास्त चांगलं ठिकाण असं वाटलं आणि नवीन लोकेशन आहे ते डिस्कवर केलं आणि खूप भारी वाटत होतं. त्याचप्रमाणे इथे क्रिसमसच्या निमित्ताने जी लाईटिंग क्रिसमस ट्री वगैरे उभारला होता, तिथे भारी वाटत होतं संध्याकाळच्या वेळेला. इथे थोडेसे जे आहे तिकीट पर पर्सन 150 रुपये वगैरे होती. ती कम्पेअर्ड टू अदरच्या ह्याच्याने जास्त वाटत होती, पण त्याचबरोबर ओपन किड्सच्या एरियामध्ये इथे खूप जास्त खेळण्यासाठी वगैरे होते. म्हणजे रविवारची संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी वाटत होती. पण इतर वेळेला गेल्यानंतर मग पार्कला गर्दी नसेल असं वाटतं आहे. त्यानंतर थोडा फेरफटका मारला आणि त्या 10:30 पर्यंत हे चालू असतं. त्याचबरोबर इथे फूड कोर्ट पण आहे, त्यामुळे खाण्याचे वगैरे इथे आपण घेऊ शकतो आणि इथे एन्जॉय वगैरे होऊ शकते.